मागण्या पूर्ण करण्याची सरकारची मानसिकता नाही, आश्वासन देऊन मोर्चा मागे घेणार नाही असं गावित यांनी स्पष्ट केलेलं आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचंही गावित म्हणाले। मोर्चा नाशिकमध्येच थांबवा अशी महाजनांकडे विनंती करण्यात आलेली आहे। जर शासनाने मनावर घेतलं तर हे 15 दिवसामध्ये जेवढ्या आमच्या मागण्या आहेत तेवढ्या मागण्या तिथं दृश्य स्वरूपामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतोय। अंमलबजावणीला सगळी यंत्रणा लागली तर हे 15 दिवसामध्ये तिथं स्पष्ट चित्र दिसू शकतंय। परंतु तशी मानसिकता शासनाची आणि प्रशासनाची पण नाही आणि म्हणूनच आम्हाला इथं यावं लागलंय। आम्ही त्यांना सांगितलंय की जोपर्यंत खाली प्रशासनाची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही हा मोर्चा थांबवणारही नाही आणि पाठीमागे पण घेणार नाही। निव्वळ आश्वासन देऊन विश्वास ठेवा म्हणून सांगून मोर्चा पाठीमागे घ्यायला लावला तर तसं काय होणार नाही। प्रश्न लगेच सुटण्यासारखेच आहे आणि म्हणून मी सांगितलं तुमचा मोर्चा नाशिक हद्दीमध्येच थांबवा। उद्या कॅबिनेट आहे, आपले प्रश्न वन खात्याचे आहेत, आपले प्रश्न आदिवासी खात्याचे आहेत, शिक्षण खात्याशी संबंधित आहेत, माझ्या इरिगेशन खात्याशी संबंधित आहेत आणि आपण सगळे त्या ठिकाणी महसूल खात्याशी संबंधित आहेत। आपण उद्या संबंधित खात्याचे मंत्री आणि त्यांचे प्रधान सचिव हे बसून आपण बैठक करू आणि सगळे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू म्हणून त्यांनी ते मान्य केलेलं आहे। उद्या त्यांचं शिष्टमंडळ हे मुंबईला येईल, कॅबिनेट झाल्यावर आमची त्या ठिकाणी बैठक होईल आणि बैठकीनंतर मला वाटतं सगळ्या प्रश्नावर मार्ग निघेल आणि त्याचा उद्या मुख्यमंत्री महोदयसुद्धा मुंबईमध्ये आहेत। आवश्यकता असेल तर मग माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्या ठिकाणी भेटू।